नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सोलापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। नागपूर गोवा जाणारा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील बाधित गावाचे शेतकरी धरणे आंदोलनास बसलेत। उनमगेट इथं हे धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला 50च्या वर शेतकरी सहभागी झाले होते। जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सांगोला या भागातून हा महामार्ग जात असून यात शेतकऱ्यांची बागायत जमीन जाणार आहे। आम्ही शेतकरी आधीच अल्पभूधारक असून त्यात अनेक जणांची पूर्ण जमीन जात आहे। जिल्ह्यातील 90% शेतकरी या महामार्गाच्या विरोधात असल्यानं हा महामार्ग पूर्णतः रद्द करावा असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा महामार्ग आहे। अल्पभूधारक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहेत। अल्पभूधारक आणि प्रत्येक शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि हा रोड हा शेतकऱ्याच्या कसल्याही कामाचा नाही आहे। आणि तरी सुद्धा ह्या रोडची गरज नसताना, ह्या रोडची मागणी नसताना हा शेतकऱ्याच्या उरावर लोटला जातोय। जर विकासच करायचा आहे शासनाला तर शेतकऱ्याच्या थडग्यावरून हा रोड शासनाने न्यावा। शेतकरी जीव देईल पण रोड होऊ देणार नाही। आंदोलनात गणेश घोडके, राहुल भड, विजयकुमार पाटील, हनुमंतू जाधव, अप्पा पवार, दत्ता काकडे आदी सहभागी झाले।